नमस्कार. खिलार शेतकरी शान परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. कारण का खिलार दुनियेमध्ये ज्यांना खरंच काम करायचं आहे, ज्यांना खरंच उतरायचं आहे आणि आजच आणि आत्ताच विचार करायचा आहे किंवा आयुष्यामध्ये कमवलेला पैसा, आयुष्यात भेटलेला वेळ आणि आयुष्यात कष्ट करायला मिळालेली संधी, ही जर तुम्हाला खरंच या सर्व गोष्टी कष्ट, खर्च, वेळ, पैसा एका ठिकाणी जर वापरायचं असेल तर ते ठिकाण किंवा ती गोष्ट म्हणजे खिलार गाय संगोपन. तर ज्यांची खरंच धाडस आहे, ज्यांना खरंच वेळ आहे किंवा जे स्वतः करू शकतात, अशा व्यक्तींनी स्वतः खिलार संगोपन करायला सुरुवात करा. कारण पैसा अफाट आहे, श्रीमंती अफाट आहे, मात्र संगोपन करायला वेळ नाही किंवा स्वतःचे हात संगोपनामध्ये नाहीत. अशा व्यक्तींनी चुकूनसुद्धा खिलार संगोपन करू नका, ही सर्वांना कळकळीची विनंती आहे. भलं संगोपन केल्यानंतर चांगली गोष्ट आहे किंवा संगोपन केलेलं चांगलं असतं, अंगणात गाय असलेली चांगली असते, असं मत योग्य आहे. मात्र ते कितपत पुढं घेऊन जाणं किंवा आपण जे कष्ट करतोय किंवा आपण जे संगोपन करतोय तर त्या संगोपनाचा आदर्शसुद्धा इतरांना घेता यावा. तर बऱ्याच लोकांकडे भरपूर पैसा आहे, मात्र तो पैसा नेमका कोणत्या गोष्टीसाठी वापरायचा हेच अजून कोणाला नियोजन झालेलं नाही. बरेच लोकांना फक्त एक तात्पुरती कल्पना लागलेली आहे की खिलार मला घ्यायचा आहे आणि गायी घ्यायची, हाच विषय तात्पुरता आहे. तर त्याच्या पुढेही जाऊन सांगतो की तोच विचार परिपूर्ण करा आणि स्वतःला निर्णय घेता येतोय का हे आधी चेक करा. म्हणजे आज आपल्याला खर्च करायचा आहे तर ते नेमका किती खर्च करायचा आहे, त्यासाठी काय करावं लागेल किंवा आज त्यासाठी माहिती मिळवायची आहे तर ती माहिती मिळवायसाठी काय करावं लागेल. तर या सर्व गोष्टी जर मिळवायच्या असतील, जे ग्राउंड लेवलला धडपड करणारे आहेत आणि त्यांनी जे सर्व मिळवलेलं असतं तर ते तुम्हाला जर स्वीकार करायचं असेल तर ते दोस्तीच्या आधारे, ओळखीच्या आधारे, मोबाईलच्या आधारे खरंच स्वीकार करू नका. हात जोडून सर्वांना विनंती आहे, माझी कळकळीची विनंती आहे. कारण ग्राउंड लेवलला जे कष्ट लागतं, जो वेळ लागतो, जो खर्च लागतो, तो भयानक आहे. खिलार शेतकरी शान परिवारनं ते सर्व गोष्टी अनुभवलेल्या आहेत आणि त्यानंतर खिलार शेतकरी शान परिवारनं काही कलेक्शन केलेलं आहे किंवा काही गोष्टी स्वतःच्या दावणीला आणलेल्या आहेत. तर बऱ्याच गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी मी स्वतः दावणीला आणलेल्या आहेत. तसंच तुम्ही बऱ्याच गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी आणू शकता. त्यासाठी एकनिष्ठ गुरु लागतो. धन्यवाद.